गाईज मगाशी आपल्याला व्हिडिओ बघायचे म्हणजे आपल्याला सिरियल बघायचे होते. सिरियल माझी बघून झाली. पाहुणे येणार होते पण आले नाही आहेत. सो आत्ता आपल्याला खिचडी करायची चालली आहे घरामध्ये जेवण. आम्ही भरपूर तयार होऊन बसलो होतो पण कोणीच आलं नाही आहे. खिचडी ही तयार होत आली आहे म्हणजे आत्ताच फोडणी घातली. थोड्या वेळाने तयार होईल. तोपर्यंत आपण आवरूया कपाट आवरण्यासाठी कपाटाकडे जाऊया. सो हे आहे आमचं कपाट जे की भरपूर अस्ताव्यस्त झालं आहे, जे आता आपल्याला आवरायचं आहे. मग पहिल्यांदा आपण हा कप्पा घेऊ. हां, इथं माझ्या पायाला काच लागली आहे, जी की खूप जोराने लागली. बट मला रक्त नसल्यामुळं रक्त आलं नाही. इथं लागली भरपूर जोराने. इथं लागली ह्या साईडला. आणि ह्या बघा, ही काच आहे. ही काच आम्ही ठेवली होती पण ती आता लागली भरपूर मला जोराने. धार भरपूर ह्या काचेला. आजवर कधी न लागणारी आज लागली. आज माझा दिवसच खराब आहे. सकाळच्यानं मला त्रास होतो त्यात आणि ही काच पण लागली. आता आपण एक 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 कप्पे आवरूया. पहिला कप्पा हा काढूया. बघूया काय काय ठेवलं काय काय नाही. माझी मम्मी नुसत्या साड्या गोळा करून ठेवत असते, घालत तर एकही नाही त्यात. हे काच आहे. घर आवरायला बाईचं हे कर्तव्य आलं, पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये बाईला वर्क फ्रॉम होम करावा लागतो किंवा बाहेर जाऊन पण काम करावं लागतं. व घरी आल्यानंतर घरची कामं असतात, त्याच्यामुळं घर काही जास्त आवरता येत नाही. पण काही वेळेस घर आवरायला लागले की जरा राडा दिसला घरात तरी घर आवरतो आपण, पण जरा चिडचिड होते. कारण घरचं काम करायचं, बाहेरचं करायचं, परत घरी आल्यानंतर घरात हा असा मुलांनी केलेला पसारा असतो, त्यामुळं तो आवरस्तोपर्यंत आपली चिडचिड होते. आपण आपल्याकडं कधी ध्यान द्यायचं बंद करतो हे आपल्यालाच कळत नाही. जसं की आत्ता माझ्या घरात दुसरं कोणी नाही आहे. आता लहान लेकरं तर नाही आहेत माझ्या घरात, पण मी बाहेर काम करून घरातलं देखील आवरते. मग मला भरपूर म्हणजे असं एक सुट्टी असते, त्या सुट्टीमध्ये सुद्धा घरात मिस्टरांचं लक्ष देणं किंवा घरचे काम आवरणं, पटापटा तयार होणं, कुठं बाहेर जायचं असलं तरी लवकर करणं, खूप कंटाळा आल्यागत होतो. एवढं सगळं म्हणजे इतके दिवस आपण बाहेरची कामं करतो, बरं थोडासा वैताग येतो की एक दिवस सुट्टीचा भेटतो, ते सुद्धा आपण असं कामं करायची घरातली. हा कप्पा आता मी मोकळा केलेला आहे. आता ह्याच्यात बघूया काय काय ठेवायचं आहे. माझ्यासोबत असं का होतं मला माहीत नाही. मला सारखंच काय ना काहीतरी लागतं. आता मी एक कप्पा मोकळा केला. आता ह्या साड्या ज्या आहेत काढलेल्या त्या दुसरीकडे ठेवायच्या आहेत. म्हणजे अर्धनिम्म कपाट मोस्टली मोकळंच होणार आहे. आता एक कप्पा झाला आहे, अजून तर 2 करायचे ते. हा आत्ता एका कप्प्यातून काढला आहे. आता ही दुसरी कप्पा काढायचा आहे, तिसरा काढायचा आहे. अजून एवढं कपाट मोकळं करायचं आहे. एवढं ते करत तोपर्यंत जीवावर येणार आहे. माझ्या आजीची साडी खूप सुंदर आणि खूप छान आहे. ह्याची काठ पण खूप भारी आहे. पूर्वीच्या ज्या साड्या होत्या त्या खूप छान होत्या, उबदार पण होत्या, जे की आत्ता ह्या सहसा भेटत नाहीत. लवकर भेटल्या तरी कोणी जास्त घालत नाही, जे की आजी पंजेच घालतात, आपल्यासारखे लेडीज घालत नाहीत. बट ही साडी एवढी भारी आहे, मला इतकी आवडती घालण्यासाठी, कारण दिसताना पण खूप छान दिसते. पण नऊवारी असल्यामुळे जास्त नेसता येत नाही. त्यामुळं आता ही एक नाही आहे, अशा आहेत 2-3 साड्या आहेत ज्या की मी दाखवते. डेली वेअरसाठी ही साडी आहे आजीची. माझी आजी आता नाही आहे, बट त्यांची साडी आठवण म्हणून एक घेऊन आलो आम्ही. तर खूप छान आहेत. ह्याचं लुक पण छान दिसतो आणि कापड पण एवढं भारी आहे, खूप छान. मऊ पण तेवढ्याच आहे. लहान लेकरांना तर ह्या साडीपासून बाळोती किंवा
भरपूर गोष्टी अशा आहेत, फ्रॉक वेक हे जर तयार केलं तर त्यांना खूप आवडतं, त्यांना रिलॅक्स फील होतं. ही तिसरी साडी, ही पण खूप सुंदर आहे. ही बाहेर जाताना होती बट खूप छान आहे. हिचा पदर ही साडी खूप अत्यंत भारी आहे. ह्या माझ्या मम्मीच्या साड्या आहेत. ह्या पण डेली वेअरसाठी खूप छान आहेत. साधी सिंपल आहे, जास्त गरम होत नाही या साड्यांमध्ये. छानपैकी बसली जाते आणि मस्त वाटतात. मऊ पण आहेत आणि छान पण आहेत. मी फर्स्ट टाईम माझ्या मावशीकडे गेले तर माझ्या मावशीने मला घेतली आहे साडी ही, जी की अजून मी वेअर नाही केलेली आहे.